ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. अय न्यू पार्ट. निवित इवा. पार्ट आहे सेकंड. पार्ट 1 मध्ये बघितलं होतं आपण नवी मुंबईतील यशस्वी बिल्डर निवित कामात पूर्ण बिझी असतो आणि घरीही तो फारसा वेळ देऊ शकत नाही. आणि दुसरीकडे इवा आपल्या प्रेमळ कुटुंबासोबत आनंदात असते आणि नवीन मोठा प्रोजेक्ट मिळाल्याने उत्साहित असते. आणि मग पुढच्या आठवड्यात दोघांची ऑफिस मीटिंगमध्ये पहिली भेट होते, जिथे एक वेगळीच उत्सुकता आणि सुरुवात दिसून येते. सो आता पुढे बघू. मीटिंग चालू असते आणि आलोक आणि अनुष यांचं प्रेझेंटेशन सुरू होतं. पॉवर पॉईंटवर स्लाइड्स चालू असतात आणि त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचे पॉईंट समजावून सांगत होते. आलोक बोलतो, सो मिस्टर शाह, आम्ही तुमच्या या न्यू रेसिडेन्शियल प्रोजेक्टसाठी 360 डिग्री मार्केटिंग अप्रोच सजेस्ट करतो. तर नवीन शांतपणे ऐकत असतो आणि मान हलवत असतो, ऐकून प्रॉपर रिस्पॉन्स देत असल्यासारखं. हम्म. आणि मग इवा पुढे येत बोलते, मिस्टर शाह, आम्ही तुमच्या प्रिव्हियस प्रोजेक्टचा डिटेल स्टडी केलाय. तुमचे बिल्डिंग्स क्वालिटीमध्ये एक्सलंट आहेत, पण मार्केटिंग थोडं ट्रेडिशनल आहे. आजच्या यंग बायर्सला डिजिटल प्रेझेन्स खूप महत्त्वाचा आहे. तर निवितने पहिल्यांदा थोडं लक्ष दिलं आणि इवाकडे नीट बघितलं आणि सिरियस टोनमध्ये विचारला, आणि तुमचं सजेशन काय असेल ह्यावर? प्लीज सांगा इवा मॅम. तर इवा कॉन्फिडेंटली बोलते, सोशल मीडिया कॅम्पेन्स, व्हर्च्युअल टूर्स, इन्फ्लुएन्सर कोलॅबोरेशन्स आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कस्टमर टेस्टिमोनियल्सची व्हिडिओ सिरीज मीन्स रिअल बायर्स रिअल स्टोरीज. तर निवित ऐकून जस्ट बोलतो, प्रेझेंटेशनकडे लक्ष देतो. मीटिंग पुन्हा 45 मिनिट चालली आणि निवितने पूर्ण प्रेझेंटेशन शांतपणे ऐकलं. मध्ये मध्ये 2 ते 3 क्वेश्चन्स विचारले, पण फारसं काही बोलला नाही. अच्छा. त्यातल्या त्यात निवित इंट्रोवर्ट आहे. आणि मग प्रेझेंटेशन झाल्यानंतर निवित बोलतो, थँक यू फॉर द प्रेझेंटेशन. मी रिव्ह्यू करेन आणि बाय वेनसडे तुम्हाला कळवतो. आणि मग मीटिंग संपली. तर सगळे उठतात आणि हँडशेक्स करून इवाची टीम बाहेर येते. तर लिफ्टमधून उतरताना अनुज बोलतो, याल इतका सिरियस क्लायंट तर पहिल्यांदाच भेटला. त्याने पूर्ण मीटिंगमध्ये 10-12 शब्द बोलले असतील. तर आलोक बोलतो, हो ना, मला तर असं वाटत होतं त्याला आपलं प्रेझेंटेशन आवडलंच नाहीये, म्हणून शांत शांत आहे, बोलत नाहीये. तर इवा बोलते, अरे नाही यार, तो सगळं अगदी बारकाईने ऐकत होता आणि मला वाटतं तो सायलेंट ऑब्झर्वर टाईप आहे. असे लोक फार कमी बोलतात पण सगळं नोट करतात मनात. तर यावर अनुज लगेच विचारतो, की हे तुला कसं कळलं ग? तर इवा बोलते, अरे जेव्हा मी डिजिटल मार्केटिंगचे पॉईंट सांगितले तेव्हा त्याने थोडं इंटरेस्ट घेतलं. त्याच्या डोळ्यात बघितलं मी, तो खूप प्रॉपरली ऐकत होता. तर आलोक बोलतो, चल बघूया काय होतं. हा अकाउंट मिळाला तर आपल्या कंपनीसाठी खूप मोठं असेल. इट्स अ बिग अचिव्हमेंट. आणि इकडे रात्री शाह कुटुंबात गजबज होती, कारण सगळे गुजरात जाण्याच्या तयारीत होते. तर निवितची मम्मा हेतलबेन विचारतात, તારા મામાનો 60મો જન્મદિવસ છે ને, અને તું પક્કો નથી આવવાનો? તારા મામા બહુ નારાજ થશે. गुजरातीमध्ये सांगितलं होतं तर गुजरातीमध्येच असणार आहे. बाकी मराठीमध्ये वर दिलेलं आहे. तर નિવિત બોલતો, મમ્મી, મેં કીધું ને, મારા પાસે બી મહત્વની મીટિંગ્સ છે. હું નથી આવू शकतो. तर निवितचे पप्पा ललितभाई निवितला समजावण्याचा प्रयत्न करत असतात, की बेटा, બધા રિલેટિવ્સ મળશે. કેટલા દિવસ થયા. મળ્યા નથી કોઈને. ચાલ ને. काही चुकलं असेल तर प्लीज माफ कराल, ओके? ન્યૂ आहे ना? तर નિવિત બોલતો, પપ્પા, પ્લીઝ, મારો બિઝનેસ છે. મને ખરેખર નથી જમતું. તમે બધા જાઓ અને મજા કરો. कबीर हे सगळं शांतपणे ऐकत होता आणि त्याचं मन खूप भारी झालं होतं. तर तसंच कबीर थोडा इमोशनल होत बोलतो, ભાઈ, તું હંમેશા કામ 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 જ કરતો હોય છે. ક્યારેય ફેમિલી માટે સમય નથી આપતો? तर त्याला નિવિત બોલતો, કબીર, તું નાનો છે, તને સમજ નહીં પડી બિઝનેસ કેમ ચાલે છે. જો હું આ બધું છોડીને એન્જોય કરું તો મારી વર્ષોનું મહેનત બગડી જશે. ॲक्सेंट यायला थोडा वेळ लागेल, बट प्लीज ટ્રાય ટુ અન્ડરસ્ટેન્ડ. કબીર તસંच ઇમોશનલ જ બોલતો, અમને આટલા પૈસા નથી જોઈએ, અમને તારો સમય જોઈએ, તું જોઈએ. आणि तसंच कबीर उठून आपल्या रूममध्येच चालला जातो. निवित तसाच शांतच उभा असतो आणि निवितचे मम्मा पप्पा एकमेकांना बघत असतात. तर નિવિતची મમ્મા હેતલબેન બોલतात નિવિતला, નિવિત, એક કબીર સાથે સાચું બોલતો છે. તું થોડું તરી. आणि मग ઇતક્યાત નિવિત બોલતો, મમ્મી, પ્લીઝ, હું થાકી ગયો છું. તમે લોકો જાઓ અને મજો કરો. હું અહીં છું.
कशी वाटली गुजराती माझी? हां. नेक्स्ट मॉर्निंग फ्रायडे मॉर्निंग होती. शाह फॅमिली एअरपोर्टसाठी निघाली. निविदने सगळ्यांना एअरपोर्टवर सोडलं, तर निविदची मम्मा हेतलबेन बोलतात, "નિવિદ, અમે સોમવારની સાંજે પાછા આવી જઈશું. તને ઘરમાં કશું જોઈતું હોય તો ઘરની મેડ આંટીને કહી દેજે." तर નિવિદ બોલતો, "હા મમ્મી, તું ચિંતા ન કર. હું બરાબર રહીશ. બધું સંભાળી લઉં." हं. कबीर निविद दोघे एकमेकांना बघितले पण काही बोलले नाही आणि मग निविद सर्वांना बाय बोलून आपल्या ऑफिसला जायला निघाला. याच दिवशी दुसरीकडे म्हणजे अधिकारी कुटुंबात इवा बोलते, "मम्मा, आज मी ऑफिसमधून लवकर येते. वीकेंड आहे आणि मला थोडं रिलॅक्सेशन हवंय." तर इवाची मम्मी स्नेहल बोलतात, "ठीक आहे बाळा आणि हो, तुझ्या आवडीचं करू का जेवायला मग?" "हं." तर इवा लगेच खूप खुश होत बोलली, "अरे हो मम्मा, पुरणपोळी कर ना प्लीज. खूप दिवसांपासून खाल्ली नाहीये गं." तर स्नेहल बोलतात, "ओके, करते मग नक्की. ये तू लवकर." आणि मग इवा हो बोलून ऑफिसला निघते आणि ऑफिसमध्ये पोहोचताच आलोक येतो इवाकडे काहीतरी सीरियस असं निविद शाहबद्दल सांगायला. "व्हॉट? सीरियस? काय असेल नक्की?" नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. वेट करा. लवकरच कळेल. पार्ट 3 मध्ये बघणार आहे आपण आलोक कसं सीरियस काय सांगणार आहे आणि इवा त्यावर कशी रिॲक्ट करणार आहे आणि निविदच्या साईडने काय बघायला मिळेल आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. बाकी त्या लँग्वेजमध्ये गुजराती लँग्वेजमध्ये काही चुकलं तर प्लीज माफ करा.